नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठं नाव कमावलं आहे. काकस्पर्श, टाइमपास, टाइम प्लीज, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, वजनदार यासारख्या मराठी चित्रपटांबरोबर मुन्नाभाई MBBS, लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. अभिनेता उमेश कामत याच्यासोबत तिची जोडी चाहत्यांची प्रचंड लाडकी. प्रिया आणि उमेश यांनी लव्ह मॅरेज केलं होतं. प्रिया आणि उमेश यांची पहिली भेट 2002 मध्ये भेट चित्रपटाच्या वेळी झाली. त्यानंतर आभाळमाया या मालिकेच्या सेटवर त्यांची मैत्री झाली. जवळपास 8 वर्ष डेटिंगनंतर त्यांनी 2011 मध्ये दसऱ्याच्या दिवशी लग्न केलं होतं. उमेश आणि प्रियाचे नाते किती घट्ट असले तरी आपल्या मुलीची सुरक्षितता आणि तिचे मानसिक सुख जपण्यासाठी प्रियाच्या आईने तिला खंबीर पाठिंबा दिला होता. प्रियाच्या लग्नाच्या आदल्या दिवशी तिच्या आईने तिला एक सल्ला दिला. तो प्रत्येक पालकांसाठी एक आदर्श आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि विशेषतः तिच्या आईबद्दलचा भावूक किस्सा शेअर केला. समाजात अनेकदा मुलीने प्रेमविवाह केला असेल तर आता तू स्वतःचा निर्णय घेतलास त्यामुळे तेथे निस्तर, असं म्हणून माहेरचे दरवाजे अनेकदा बंद केले जातात. मात्र प्रिया बापटच्या आईने या बुरसटलेल्या मानसिकतेला पूर्णपणे मोडीत काढले होते. प्रिया म्हणाली, जेव्हा आम्ही प्रेमविवाह करतो तेव्हा लोक काय म्हणतील याचा विचार जास्त केला जातो. भविष्यात जर काही चुकलं किंवा नातं नाही टिकलं तर काय, अशी भीती मनात असते. पण माझ्या लग्नाच्या अवघ्या 1 दिवस आधी माझी आई माझ्याकडे आली आणि तिने मला जे सांगितलं ते मी कधीच विसरू शकत नाही. प्रिया पुढे म्हणाली, माझी आई मला म्हणाली होती, मला माहिती आहे की हे तुमचं लव्ह मॅरेज आहे, पण उद्या जर संसार करताना काही कमी जास्त झालं, काही चुकीचं घडलं तर तू अजिबात घाबरू नकोस. तू हक्काने माझ्याकडे परत येऊ शकतेस. प्रिया बापट अनेकदा सोशल मीडियावर तिच्या आईच्या आठवणी शेअर करते.